स्वागत करते नवीन एक आपल्या युट्यूब ब्लॉग मध्ये. चला आज आम्ही जातो फिरायला. इकडे राहायला आलो धुळ्याला. त्यानंतर आम्ही फर्स्ट टाइम पुढे फिरायला जातोय. हे बघा आमचा आईकडचा फर्स्ट ब्लॉग आहे हा. सेकंड आहे. लाईक करा मित्रांनो, लाईक करा. म्हणजे फिरायला जातो तो फर्स्ट ब्लॉग राहील. आता आम्ही जातो आणि ब्लॉग कंटिन्यू बघा आणि कमेंट करून सांगा आम्ही कुठे जातोय. बघा बाय कर. बाय, भेटू मग नंतर आम्ही गेल्यानंतर तिथे. चला तर मग आम्हाला ना आज इकडे जायचा काही प्लॅनच नव्हता आमचा. आम्हाला दुसरीकडे जायचं होतं. आणि कुठे जायचं होतं आम्हाला मनमाडला जायचं होतं. पण अचानक मनमाडला जायचं कॅन्सल झालं. मी मनमाडला पण का जाते सारखं ते पण मी नंतर सांगेल. त्याला थोडासा टाईम आहे. नक्कीच टाईम आल्यानंतर तिकडे पण मी सारखे का जाते ते पण सांगेल तुम्हाला. त्याच्यामागे पण कारण आहे जाण्यासाठी. पण ज्यांच्याकडे जायचं होतं का ते घरी नव्हते. त्यामुळं मग स्वयंपाक वगैरे पण मी सर्व म्हणजे बनवलेलं होतं. कारण आम्हाला बाहेरचं काही खायचं नाही आहे. त्यामुळे मग म्हणे जाऊ दे आपण इकडे नाही तर इकडे जाऊ म्हणून आम्ही इकडे मंदिरला गेलो. आणि खूप छान असं मंदिर होतं. मंदिरचे व्हिडिओ वगैरे आहेत पण ते श्रीच्या मोबाईलमध्ये आहेत. आणि त्यांच्या मोबाईलमधनं माझ्या मोबाईलमध्ये आले की दिसत नाही आहेत. आयफोनचा काय प्रॉब्लेम राहतो ब्लॉगला हे समजतच नाही. साध्या मोबाईलमध्ये दिसत नाहीत. आणि तिथं मस्त आम्हाला गार्डन होतं. आणि मस्त आमच्या गार्डनमध्ये खेळत होते. आणि गार्डनचं तिकीट फक्त 5 रुपये होतं. लहान बाळासाठीच तिकीट होतं आणि 5 रुपये होतं. आपल्याला तर नव्हतं तिकीट. आणि कसं लहान लेकरं खेळायले असे गार्डनचे वगैरे की आपण पण आपल्या लहानपणीची आठवण येते. आम्ही पण मी TPS कॉलनीत राहत होतो ना पहिले. तर तिथे पण खूप छान 2-3 गार्डन होते. आम्ही पण असंच 5 वाजता गार्डनमध्ये जाऊन सेम अनुसारखंच खेळायचं. तिला खेळताना बघितलं आणि पहिले दिवस आठवले. गेले ते दिवस राहिले त्या आठवणी असं म्हणतात ना सेम तसंच. त्यामुळे चला म्हटलं आपण आता नाही खेळायला जमणार आता म्हणजे अनुला ते तरी खेळू देऊ म्हणून. अनुला मस्त घसरगुंडी वगैरे झुला आपण घोडा होता. परत खूप छान छान असं काय काय होतं. गाड्या वगैरे पण होत्या. आणि तिकडे बघा ना साईडला बदक वगैरे पण आहेत तिच्या. आणि तिकडे त्यांच्या मागे पण खूप छान गार्डन आहे. आणि परत इकडे हे पण होतं खेळायला. आमच्या वेळेस पण हे होतं असं कॉलनीमध्ये राहत होतं तिथे. खूप छान छान गार्डन होते तिथं पण. हे बघितलं आणि सेम लगेच तिथली आठवण आली. कारण खूप खेळलेली मी त्या गार्डनमध्ये पण कॉलनीतल्या घसरगुंडी वगैरे. आणि तिथं एक तिरपी घसरगुंडी होती. आम्ही त्याला तिरपी घसरगुंडी नाव ठेवलेलं होतं. आणि त्यानंतर आम्हाला ना इकडे छोटी घसरगुंडी दिसली. आणि तिथं बघा ते मोठं पण कसं मस्त थांबलेलं आहे की नाही. अनुला अजून तसं पोज वगैरे देऊन थांबता येत नव्हतं. त्यामुळे तिथले व्हिडिओ काही तिचे काढले नाहीत. आम्ही काढत होतो पण तिने थांबलीच नाही. आणि बघा तिथे ती घसरगुंडीवरती म्हणजे शिड्यांनी चढून आली. आता इकडं मस्त घसरती. आणि तिला खूप मजा वाटत होती. बाहेर निघायचं तर नावच घेत नव्हते तिनं. आणि खूप खेळली. नंतर आम्ही पण म्हटलं चला आता आहे टाईम थोडासा तर खेळू देऊ. पण लवकर जायचं होतं घरी. कारण श्रीला पण 6 वाजता ड्युटीला जायचं होतं. आणि त्यानंतर घरी जाऊन थोडासा आराम पण झाला पाहिजे. पण आराम काही केलेलाच नाही आम्ही. घरी आलो आणि घरी आल्यानंतर व्हिडिओ काढायची काही इच्छाच नव्हती. कारण प्रवास होणार का खूप बोर होतो. त्यामुळे आणि मस्त आमच्या अनु इथं झोकामध्ये मोठा झोका दिसला तिला त्याच्यात पण बसली ती. आणि मागे पण स्कूटर वगैरे पण खूप छान छान लावलेले होते तिथं. आणि म्हणजे अनुपेक्षा अजून मोठं जर थोडं कोणी असेल खेळायला तिथं खूप छान आहे. म्हणजे प्रत्येक खेळणी आहे बाळांची तिथं. आणि बघा घसरगुंडीच्या तिथं मोठं दिसला. आणि याच्या तिथं आम्हाला पतलू दिसला. असे मोठे पतलूचे आपण म्हणजे पूर्ण नाही पण बऱ्यापैकी कार्टूनचे स्टिकर पण लावलेले आहेत. ज्या मुलांना असे त्यांच्यासारखी पोस्ट देऊन फोटो वगैरे काढायचे त्यांच्यासाठी खूप छान आहे तिथे. आणि नंतर आम्ही गार्डनमधून बाहेर आल्यास ना अनु लागली रडायला. कारण ना तिला गार्डनमधून बाहेर यायची इच्छाच नव्हती. आणि असं नाही पण घरी पण जायला पाहिजे होतं. त्यामुळे म्हटलं चल नेक्स्ट टाईम लवकर येऊ आपण. आणि मग तो खूप वेळ खेळ कारण आम्हाला तिथनं खूप जवळ आहे. आणि नंतर बाहेर आल्यानंतर ना गाडीच्या पार्किंगच्या तिथे एक आजी होत्या बसलेल्या गाड्यावरती. आणि त्यांच्याजवळ खूप सारं असं खायचं होतं. आणि मेन म्हणजे ना मक्का भाजलेली बघितली मी फर्स्ट टाईम बघितली तिथं. आणि ती मक्का पण घेतली आम्ही अनुसाठी फुटाणे घेतले. आणि हे सूर्यफूलच्या बिया ह्या मला खूप आवडतात म्हणून आम्ही ह्या पण घेतल्या. ह्या शाळेत खाल्लेल्या. त्यानंतर आत्ता भेटला खायला खूप भारी वाटलं हे बघून सर्व. आणि त्यानंतर आमचा असा प्रकारे घराचा प्रवास पण चालू झाला. मस्त आजीजवळून घेतलेलं सामान आम्ही 50 रुपयाचंच घेतलं होतं जास्त काही नाही. पण खूप सारं आलं होतं त्यामध्ये. 2-3 वस्तू घेतलेल्या. म्हणून म्हटलं चला गाडीत काय तर टाइमपास पण होतो. तसं टिफिन पण नेलेला मी पण जाते वेळेसच आम्ही टिफिन खाऊन गेलो. त्यामुळे म्हटलं जाताना घरी काहीतरी चला मग. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. आणि असंच चॅनलला कनेक्ट राहा लाईक करा.